नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे संजना आणि अरुंधतीच्या विरोधात जे कारस्थान केलेलं असतं त्या कारस्थानाला अरुंधतीने चांगलंच उधळून लावलेलं आहे आणि गाण्याचा रियाज हा जोरदार केलेला आहे. आणि त्याचबरोबर घरातल्या सर्वांच्या समोर अरुंधतीने पुराव्यानेशी आणलेलं आहे की संजनाने जे काही केलेलं होतं. आणि त्याचमुळं यशने अनिरुद्धची कॉलर पकडलेली आहे आणि जाब विचारलेला आहे. तरीही संजना मात्र या गोष्टी मान्य करायला तयार नसते. तिचं असं म्हणणं असतं की मी हे केलेलंच नाही. परंतु अरुंधती म्हणते की तू खोटं बोलूच नको, कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुला पाहिलेलं आहे आणि माझं गाणं होऊ नये म्हणून हे सगळं तू करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की आरोहीने अभि आणि अनघाची माफी मागितलेली आहे आणि तिचा जो निर्णय आहे तो बदललेला आहे. त्यामुळं अनघा, अभि त्याचबरोबर देशमुख कुटुंब हे सुखी झालेलं आहे, आनंदी झालेलं आहे. कारण आपलं बाळ तिला देणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती, तरीही तो निर्णय अनघाने घेतलेला होता. या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यश अरुंधतीला म्हणत असतो की आई, अगं आता उद्या आपलं फायनल रिहर्सल तर झालेली आहे, पण आता गाणं रेकॉर्डिंग सुरू होणार आहे. त्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर तो म्हणत असतो की आई, आता त्या दिवशी मला सांग, आपण रेकॉर्डिंगसाठी जाणार होतो तेव्हाही तुला टेन्शन आलंच होतं ना, पण आत्ता तू रिलॅक्स आहे ना, आत्ता तुला काही वाटत नाही आहे ना, मग कशाला टेन्शन घेतेस. तेव्हा अरुंधती म्हणते जरा ना पोटात धगधग होते रे. तेव्हा यश म्हणतो काळजी करू नको, काही होणार नाही आहे, सगळं छान होणार आहे, असं यश सांगत असतो. त्याचबरोबर इकडे संजना मात्र पाहत असते. अरुंधती म्हणते की अनघाला दूध देऊन येते. असं म्हणत अरुंधती अनघाला दूध देण्यासाठी बाहेर जाते आणि तिने स्वतःचा ग्लासही दुधाचा गरम करून ठेवलेला असतो आणि मग ती झोपायला जाणार असते. परंतु एक अशी गोष्ट घडते ती म्हणजे की संजनाने ठरवलेलं असतं की अरुंधतीचा आवाजच फुटला नाही तर, हा अरुंधतीचा आवाजच बंद झाला तर, अशा गोष्टींचा विचार संजनाने केलेला असतो. आणि संजना म्हणत असते की आता या अरुंधतीची पूर्णपणे वाट लावायची आहे, कारण तिने आजपर्यंत प्रत्येक वेळेस माझ्या वाटेत काटे पेरलेले आहेत, तर मी तिला आता सुखाने जगू देणार नाही. तिचं गाणंच जर मी कायमचं बंद केलं तर या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या ठरणार आहेत, असं अरुंधतीच्या बाबतीत संजना विचार करते. आणि मग अरुंधतीचं जे दूध आहे, तिने जे दूध गरम करून ठेवलेलं होतं त्या दुधामध्ये तिने अशी पावडर मिक्स करणार असते की ज्यामुळं अरुंधतीला खूपच त्रास होणार असतो. अरुंधतीला त्या पदार्थाची ॲलर्जी असते आणि संजना बरोबर तो पदार्थ शोधून काढते. म्हणजे अरुंधतीला कदाचित जायफळाची किंवा वेलचीची ॲलर्जी असणार आहे, म्हणूनच संजनाने तो पदार्थ अरुंधतीच्या दुधामध्ये मिक्स करायचं ठरवलेलं असतं. पण संजना इतकी मूर्ख आहे की तिला या गोष्टीची अक्कल येत नाही की ज्या पदार्थाची अरुंधतीला ॲलर्जी आहे त्या पदार्थाचा वास तर अरुंधतीला येईल ना, कारण ते दुधात टाकलेला पदार्थ जेव्हा दुधाच्या ग्लासाचा वास घेतला, नाकाच्या समोर घेतला जाईल, धरला जाईल, तेव्हा त्या पदार्थाचा वास येणार आहे. आणि ही गोष्ट मात्र संजना मूर्खासारखी विसरून जाते, कारण कॉमन सेन्सची गोष्ट ही तिच्याकडे नसतेच. तिला फक्त काही ना काही करायचं आहे, लोकांचं वाटोळं करायचं आहे, याच गोष्टीत आनंद मिळत असतो. अरुंधती अनघाला दूध देते आणि पुन्हा किचनमध्ये येते आणि दुधाचा ग्लास घेऊन निघालेली असते. परंतु तिथं आल्यानंतर अरुंधतीला थोडक्यात एक आवाज येतो आणि अरुंधती विचार करते हा आवाज कसला आलेला आहे. म्हणून अरुंधती मागे फिरून पाहते, पण तिथे तिला कोणीच दिसत नाही. दुधाचा ग्लास घेऊन अरुंधती तशीच रूममध्ये जायला निघते. परंतु यातच मोठा ट्विस्ट असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती आता रूममध्ये जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे अरुंधती रियाजासाठी उठणार असते. त्याचबरोबर अरुंधतीला एक आनंदाचा धक्का दिलेला असतो, तो म्हणजे यशने सांगितलेलं असतं की आई, काळजी करायची काहीच गरज नाही, तुला माहिती आहे का काय झालेलं आहे. तेव्हा अरुंधती यशला विचारते काय झालेलं आहे. तेव्हा यश म्हणालेला असतो की आई, आरोहीने निर्णय बदललेला आहे आणि ती लवकरच अनघा आणि अभिशी बोलणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर संजना अनिरुद्धला म्हणते की गुड मॉर्निंग. अनिरुद्ध वाचन करत बसलेला असतो. संजना जेव्हा गुड मॉर्निंग म्हणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काय आज एवढी खुश आहेस तू. तेव्हा संजना म्हणते की हो, आजपासून मी ठरवलेलं आहे प्रत्येक दिवस हा आनंदातच जगायचा आहे आणि कुठल्याही गोष्टीसाठी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपण आनंदात राहिलो तरच आपण सुखी राहणार आहोत. कारण ती लोक आपल्याबद्दल वाईटच विचार करत आहेत
परंतु जर आपणच आनंदात राहिलो तर त्यामुळं त्यांच्या कुठल्याच वागण्याचा आपल्यावरती काहीच परिणाम होणार नाही, असं संजना अनिरुद्धला सांगत असते. त्याचबरोबर संजनाचं असं म्हणणं असतं की तुला माहिती आहे का, ती अरुंधती आता गाऊ शकणार नाही, कारण तिचा आवाज मी बंद केलेला आहे, असं संजना बोलत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की असं काय केलंस तू? तेव्हा संजना सांगू लागते की तुला माहिती आहे का मी काय केलेलं आहे ते? तेव्हा संजना म्हणते की अनिरुद्ध, मी ना तिच्या आवाजात, तिच्या दुधामध्ये अशी गोष्ट टाकलेली आहे की ज्यामुळं तिचा आवाज फुटणारच नाही, कारण मला माहिती आहे की तिला त्या पदार्थांची ॲलर्जी आहे, असं संजना बोलत असते. आणि संजना म्हणते की बघ, आता ती रियाजच करू शकणार नाही, ती गाणं गाऊ शकणार नाही आहे, तिचं फायनल रेकॉर्डिंग आहे ना, असं संजना म्हणत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो म्हणजे काय केलेस तू? तेव्हा संजना म्हणते बघत राहता काय होणार आहे ती, कारण ती प्रत्येक वेळेस आपल्याशी चुकीच्या पद्धतीनं बोलत असते, चुकीच्या पद्धतीनं वागत असते. या घरामध्ये तिनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला इतका त्रास होत आहे. घरातील आपल्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत, तिच्यामुळं आपल्या घरातील आपल्यालाच किंमत देईना झालेल्या आहेत. त्यामुळं आता मी ठरवलेलं आहे की या अरुंधतीचं गाणं कायमचं बंद पडायचं. हा विचार संजनाने केलेला असतो. त्याचबरोबर इकडे कांचन आणि आप्पा असतात. कांचन बसलेली असते. आप्पा म्हणतात की अगं कांचन, सोन्याचे दर उतरले, तू मला काही बोलली नाही आहेस, म्हणजे सोनं घ्या वगैरे. तेव्हा कांचन म्हणते की मला माहिती आहे ना सोन्याचे दर उतरलेत ते. तेव्हा आप्पा म्हणतात मग तू माझ्या मागं भुनभुन नाही लावली ह्यावेळेस, सोनं घ्यायचं आहे सोनं घ्यायचं आहे म्हणून. तेव्हा कांचन म्हणते अहो आता ना नको वाटतं आहे मला या सगळ्या गोष्टी. तुम्हाला माहिती आहे का मी काय करणार आहे? माझं जे सोनं आहे ना तेच मी आता माझ्या सुनांमध्ये, नातींमध्ये वाटून टाकणार आहे. तेव्हा आप्पा म्हणतात काय म्हणालीस तू? तेव्हा कांचन म्हणते हो, जे खरं आहे तेच बोललेले आहे मी. तेव्हा आप्पा म्हणतात खरंच? तेव्हा कांचन म्हणते हो खरंच. आणि कांचनने निर्णय घेतलेला असतो की तिचे जे दागिने आहेत ते अनघा, आरोही, त्याचबरोबर अरुंधतीला देऊन टाकायचे आहेत. त्याचबरोबर आप्पा म्हणतात खरंच कांचन एवढा बदल? त्याचवेळी अनघा तिथून जात असते आणि कांचन म्हणत असते अनघा. अनघाला 2 वेळा आवाज देते, अनघा काही हो देत नाही. पुन्हा कांचन म्हणते की अनघा मी तुला बोलवते. तेव्हा अनघा म्हणते हां आजी बोला. तेव्हा कांचन तिला म्हणू लागते की अगं अनघा, मी काय म्हणते माहिती आहे का तुला, की हे जो हार जो आहे ना एवढा मला करून दे ना देवासाठी, ये इकडे बस, असं म्हणत कांचन अनघाला बोलावून घेते. अनघा तिथं बसलेली असते, तिच्याच विचारात असते, कारण आपल्या जानकीला आरोहीला दत्तक द्यायचं आहे. हा निर्णय जरी तिने घेतलेला असला तरी तिला त्या निर्णयाचा तेवढाच त्रास होत असतो, कारण आपलं लेकरू दुसऱ्याकडे देणं, दुसऱ्याचं नाव त्यांना लागणं ही गोष्ट खूपच विचित्र असते. आणि अभि निघालेला असतो. अभि अनघाला सांगत असतो की अनघा मला आज उशीर होणार आहे यायला, तू काळजी करू नकोस. तेवढ्यातच यश आणि आरोही तिथं आलेले असतात. आरोही म्हणते की अभि दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. तेव्हा अभि म्हणतो काय झालं? आणि तू जर ते दत्तक घेण्याबद्दल बोलत असशील ना तर त्या फॉर्मॅलिटीज लवकरच सुरू होतील, मी त्याची तयारी केलेली आहे, असं अभि सांगतो. आरोही म्हणते नाही अभि दादा ऐक ना मी काय बोलते. मग अनघाकडे जाते. अनघाला म्हणू लागते की अनघा अगं तू तसा विचार नको करूस. अनघा म्हणते म्हणजे? तेव्हा आरोही म्हणते की मला जानकीची काकू बनायलाच आवडेल, जानकीची काकू बनूनच मी तिच्यावरती प्रेम करेन, असं आरोही अनघाला सांगत असते. आरोही हे बोलते हे ऐकून अनघाला धक्का बसतो. अनघा म्हणते की काय म्हणालीस तू? तेव्हा आरोही म्हणते की हो, कारण तू जानकीची आई आहे आणि जानकीला मी तिच्या आईपासून तोडू शकत नाही. माझ्या मनात खूपच चुकीचे समज झालेले होते, मी खूप रागात होते, मी खूप वाईट बोलले तुमच्याशी, मला माफ करा. खरंच मी जो निर्णय घेतलेला होता तो पूर्णपणे चुकीचा होता, माझ्याकडून चूक झालेली आहे, असं आरोही सांगत असते. आणि तिचा विचार तिनं शांतपणे बोलत असते, ती माफी मागत असते. अक्षरशः तिने अनघाच्या समोर हात जोडून उभी राहते. अनघा मी रागाच्या भरात नको नको ते बोलून गेली, खरंच माझ्याकडून चूक झालेली आहे, माझ्याकडून अशी चूक व्हायला नको होती. आपलं नातं काय आहे हे मला माहिती आहे, आतापर्यंत तू मला किती समजून घेतलेलं आहे ह्या गोष्टीही मला माहिती आहेत. अभिदादा मला खरंच माफ कर, तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि तरीही मी आज चुकीच्या पद्धतीनं विचार करून तुम्हाला दोघांना दुखावलेलं आहे, असं आरोही बोलत असते. तेव्हा अनघा म्हणते अगं आरोही असू दे ना, आमचा निर्णय झालेला आहे, आम्ही निर्णय बदलणार नाही. तेव्हा आरोही म्हणते की नाही नाही अनघा, निर्णय घ्यायची काहीही गरज नाही, मी जानकीची काकू बनूनच राहणार आहे. तू जानकीची आई आहे आणि जानकी तुझ्याबरोबरच जास्त खुश असते. जानकीला काकूपेक्षा तिच्या आईची जास्त गरज आहे
हे मला माहिती आहे, म्हणूनच मी ठरवलेलं आहे, असं आरोही म्हणते आणि हात जोडून अनघाची माफी मागते. त्याचबरोबर अभिचीही माफी मागते. तेव्हा अनघा म्हणते की आरोही असू दे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणत अनघाने आरोहीला माफी केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर. त्याचवेळी कांचन म्हणू लागते की बरं झालं तुमच्या लक्षात आलं ते. कसं आहे माहिती आहे का, अजून तरुण आहात, काय माहिती कदाचित जुळं होईल पुढच्या वेळेस, लवकरच चान्स घ्या. तेव्हा आजी असं म्हटल्यानंतर सगळेजण पाहत असतात. यश म्हणतो काय? तेव्हा कांचन म्हणते हो, जे खरं आहे ते सांगत आहे मी. कदाचित जुळही होईल यावेळेस तुम्हाला, त्यामुळं आता लवकरच विचार करायचा आहे. आणि मग आरोहीलाही बरं वाटतं. अनघा आणि अभिचं टेन्शनही मिटलेलं असतं. आरोहीने अनघा आणि अभिला स्पष्ट सांगितलेलं असतं की हो, जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये माझी चूक आहे, मी तुला उगीच दोष दिलेला आहे, असं म्हणत आरोहीने स्पष्टपणे माफी मागितलेली असते. आणि हे सगळं तिच्या मनात संजनाने भरवलेलं असतं. हे तर यशने शोधून काढलेलंच असतं, परंतु आणखी काय काय गोंधळ होणार आहेत हेही सगळं समोर आलेलं असतं. या पद्धतीनं अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनघा आणि आरोही एकमेकींना मिठी मारतात आणि त्या दोघीजणी खूपच खुश झालेल्या असतात. कारण हा जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय आरोहीने घेतलेला असतो आणि आरोहीने खूपच जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि तिने सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं. त्याचबरोबर आप्पा म्हणतात की चला, म्हणजे फायनली देशमुखांच्या घरातला हा जो टेन्शनचा प्रसंग होता तो तरी संपलेला आहे. आता आपण शांत राहायचं नाही, कारण आता आपण पुढील गोष्टींसाठी तयार व्हायचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणते मला ना खरंच बरं वाटलं आणि तुम्ही सगळेजण असेच खुश राहिला ना की मग मला आनंद होणार आहे. मग यश आप्पांना विचारतो आई. तेव्हा आप्पा सांगतात की अरुंधती रियाजासाठी बसलेली आहे, चला आपण सगळेजण बाहेर जाऊया. आणि मग अरुंधतीचं गाणं ऐकण्यासाठी सगळेजण बाहेर निघालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती बाहेर आलेली आहे, ती गाणं गात आहे. त्याचवेळी इकडे आणि संजनाही गॅलरीतून आलेले आहेत आणि ते पाहत आहेत. आण्याला तर धक्का बसतो. आत्ताच तर मला हिने सांगितलं होतं की अरुंधती गाऊ शकणार नाही, मग हे कसं शक्य झालेलं आहे, असा प्रश्न अनिरुद्धला पडलेला असतो. आणि अनिरुद्ध म्हणू लागतो की म्हणजे मला कळतच नाही आहे की हे कसं शक्य झालेलं आहे. आणि ही बघ गायला लागली, तू काय सांगितलं होतंस मला. आणि संजनालाच तो म्हणत असतो. संजना म्हणते काय माहिती हे कसं झालं, असं संजना विचारू लागते. कारण तिला प्रश्न पडलेला असतो की मी एवढं सगळं केलेलं होतं, मग हिचा आवाज कसा आला, हा प्रश्न संजनाला पडलेला असतो. आणि ती अनिरुद्धकडे पाहत असते. अनिरुद्धला म्हणत असते की मला नाही कळत हे सगळं कशामुळे झालेलं आहे. कारण तिला आता धक्का बसलेला असतो की आता पुढे काय होणार, म्हणजे हे अरुंधतीचं गाणं तर जसंच्या तसं चालू आहे, मग हे कसं काय शक्य झालेलं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर यश, घरातील सर्वजण आता सगळेजण निघालेले असतात आणि त्याचबरोबर तिथे सगळेजण भेटलेले असतात आणि गाणं अरुंधतीचं सुरू असतं. सगळे खूप आनंदात असतात. अरुंधती गात असते आणि सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर आरोही, अनघा दोघीही खुश असतात आणि अनघाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहूनच अरुंधतीच्या लक्षात येतं की आरोहीने तिच्या मनातील गोष्ट अनघाला सांगितलेली आहे. तेव्हा अभि म्हणतो की आई खरंच खूप सुंदर आवाज लागलेला होता तुझा. त्यानंतर अनघा अरुंधतीला म्हणत असते की अरुंधती, म्हणजे आई ताई, मला काय वाटतं माहिती आहे का, तू जानकीला गाणं शिकवायला हवं आहेस. जानकीनं पण गाणं शिकलं पाहिजे आणि तुझा वसा असाच चालू ठेवला पाहिजे. तेव्हा अरुंधती म्हणते की हो नक्की शिकवेल. आणि सकाळ, आप्पा म्हणतात की सकाळची ही पहा सकाळ, त्याचबरोबर गुलाबी थंडी आणि त्यामध्ये अरुंधतीचं गाणं, खरंच हे खूपच भारी घडलेलं आहे. आप्पांनाही छान वाटत असतं. त्याचवेळी आरोही म्हणते की आई मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे. कारण मी जे काय केलेलं होतं त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या आणि माझ्याकडनं चूक झालेली आहे, मला माफ करा, असं म्हणत आता आरोही माफी मागत आहे. तेव्हा आरोहीला लगेचच तिथे आरोहीने माफी मागितल्याबरोबर इकडे अरुंधती म्हणते की अगं आई, आपल्या मुलांवर कधी रागवते का, तू कशाला माफी मागते, असं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती म्हणत असते की काय झालं. तेव्हा आरोही म्हणते की मी अभिदादाला आणि अनघाला माझा निर्णय सांगितलेला आहे, माझ्याकडून चूक झालेली होती, मी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, माझ्याकडून खरंच चुकलेलं आहे, असं म्हणत आरोही माफी मागत असते.
आणि मग अरुंधती म्हणते की अगं तुम्ही ह्या घरच्या सुना आहात, तुम्ही दोघींनी एकमेकींशी असंच मिळून मिसळून राहायचं आहे, तरच या घरामध्ये आनंद येणार आहे, असं अरुंधती सांगत असते. अरुंधती म्हणते खरंच आज मला बरं वाटलेलं आहे, माझं कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं आहे. पण इकडे संजना आणि अनिरुद्धला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ह्या अरुंधतीचं गाणं संपवण्यासाठी हे सगळं केलेलं होतं. पण हे सगळं कसं झालं हा प्रश्न मात्र पडलेला असतो. तेव्हा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिरुद्धची कॉलर पकडलेली आहे आणि यश जाब विचारत आहे. तेव्हा आप्पा, कांचन सर्वजण म्हणू लागतात की काय झालंय नक्की. तेव्हा इकडे अरुंधती म्हणते की मी सांगते. मग अरुंधती सांगायला सुरुवात करते की या संजनाने माझ्या दुधामध्ये पावडर टाकलेली होती आणि माझा आवाज बंद होण्यासाठी प्रयत्न केलेले होते. पण नेमकं मी हे पाहिलेलं होतं. संजना म्हणत असते नाही, मी असं काहीच केलेलं नाही असं संजना म्हणत असते. परंतु अरुंधती म्हणते की तू खोटं बोलतेस, तुला खरं बोलताच येत नाही, कारण तू हे केलेलं आहे आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामुळं आता नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. अरुंधती मात्र भयानक चिडलेली असते आणि त्याचबरोबर अरुंधती म्हणत असते की आत्ता जे काही केलेलं आहे ते शेवटचं एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरी मी आता तुमचं कोणतीही गोष्ट ऐकून घेणार नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता संजना म्हणते की आत्ताच्या आत्ता या यशबद्दल आपण पोलीस कंप्लेंट करायची आहे, असं म्हणत संजनाही निघालेली असते. आणि त्याचबरोबर अरुंधती म्हणते की यश घाबरण्याची काहीही गरज नाही, कारण काहीही झालं तरीही आपल्या पाठीशी देव आहे आणि कोणत्याही गोष्टीला घाबरून काही होणार नाही एवढं लक्षात ठेव. कारण तिनं कितीही काहीही बोलली तरी आपल्याला माहिती आहे की आपण काय आहोत ते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.